ठरलं तर मग या मालिकेच्या 21 मार्चच्या भागामध्ये आता आपल्याला प्रियाचं एक नाही दोन नाही तर आता जे आत्तापर्यंत माहीत नाहीयेत ती सुद्धा सत्य गुलाबच्या तोंडून ऐकायला मिळणार आहेत. प्रियाने फक्त आता फसवाफसवीचे धंदे नाही केलेले आहेत प्रेक्षकांनो, तर प्रियाने एक हाफ मर्डर पण केलाय आणि त्याचं सत्य सुद्धा आता इकडे समोर येणार आहे. नक्की काय घडलंय सगळं सगळं पाहूया. इकडे आता प्रिया ज्या वेळेला गुलाबच्या घरी जायला निघालेली आहे त्याच वेळेला अर्जुन सायली गुलाबला मागच्या दाराने बाहेर काढतात आणि गुपचूपपणे गाडीत बसायला सांगून तिला फरार करतात. अर्जुन सांगायला लागतो आपला निर्णय योग्य झालेला आहे, आपण योग्य वेळेमध्ये तिकडे आता पोहोचलोय आणि आता गुलाबला तिकडून घेऊन आलोय. ही गोष्ट तर खूपच चांगली झालेली आहे. आणि त्याच वेळेला प्रिया तिकडे जाते. हे काय, गुलाबच्या घराला टाळं कसं काय, आणि तिला आता धक्काच बसलाय आणि ती विचार करते अर्जुन सायली ह्यांच्यापर्यंत आधी पोहोचले की काय, म्हणजे मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. अर्जुन सायली इथे आले असतील का, कुणाला विचारू तिला काही कळत नाही. त्याच वेळेला बाजूचा एक माणूस आहे आणि त्याला ती विचारते, ओ दादा मला एक गोष्ट सांगाल का, इथे एक बाई राहत होत्या त्या कुठे गेल्या. यावरती तो सांगायला लागतो, बाई अहो एवढं काही माहित नाही, हा राहायच्या पण नाही दिसली आज मला ती बाई. यावरती प्रिया म्हणते जरा अर्जंट काम होतं, तुम्ही एक काम कराल का, तुम्ही आता हा नंबर घ्या आणि हा नंबर घेऊन आता तुम्ही मला ना म्हणजे ह्या बाई जर का दिसल्या किंवा काहीही जर का समजलं तर आता कॉन्टॅक्ट करा, चालेल ना. यावरती जरा अर्जंट आहे म्हणून प्लीज असं म्हणत प्रिया आता लाडीगुडी लावत त्याला नंबर घेते आणि आपला नंबर त्याला देते. तो माणूस आता प्रियाचा नंबर घेतो. त्यानंतर प्रिया तिकडून निघून जाते. आता गुलाबची एका ठिकाणी राहायची सोय करून अर्जुन सायली तिला एका ठिकाणी आणतात आणि त्यानंतर अर्जुन सांगतो एकट्या तुम्ही कुठेही बाहेर पडू नका, कारण कसं आहे ना तुमच्या जीवाला धोका आहे, म्हणजे आता तुमच्यासोबत काही होऊ शकतं, म्हणूनच तुमच्या जीवाचा धोका समजून आम्ही तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, खरं तर मला धोका कुणापासून आहे हे काही मला माहीत नाहीये, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. असं म्हणत मग आता लगेचच इकडे ती एक आपल्या हातामध्ये असलेला FIR चा तुकडा अर्जुन सायली यांच्या समोर देते आणि त्यानंतर अर्जुन सायली सांगायला लागतात, हा कसला आहे FIR. यावरती ती सांगायला लागते, हा FIR या गोष्टीचा आहे, वंदना जाधव हिने लिहिलेला. आता अर्जुनला काही कळत नाहीये की मध्येच याच्यामध्ये वंदना जाधव या कॅरेक्टरची काय एंट्री झाली. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतोय, ओ म्हणजे हे कोण आहे वंदना जाधव. त्यावरती मग लगेचच ती सांगायला लागते, वंदना जाधव म्हणजे ही तिचा मुलगा आणि आता ही बबली ही एकाच इथे वयाची होती, एकत्र खेळायची, पण या बबलीने त्याच्या मुलाची इशी 1.5 फुटाची होती, पण काय अवस्था केली तुम्हाला माहित नाहीये. अहो त्या मुलाला मारून 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 आता अर्धमेला केला, तो बिचारा कायमचा पांगळा झाला, तुम्हाला माहिती आहे का. आणि त्यावेळेला मग आता त्याची आई प्रियाला सोबत इकडे आली ना बबलीला, आणि त्यावेळेला बबली आता इकडून पसार झाली होती. मग ती मला म्हणते की मी आता FIR करते आणि बबलीचा शोध घेते. एकदा का ती नालायक कार्टी आता मला सापडली की मग आता बरोबर रीतीने तिला पकडते. यावरती अर्जुन म्हणतो ते ठीक आहे, पण तुमच्यापर्यंत ही कॉपी कशी काय पोचली. यावरती ती सांगायला लागते, कसं आहे मी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होते ना, म्हणजे आता माझं फील्डच ते, आणि त्यामुळे मी हे सगळं ठेवून दिलं होतं. अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण ही आता वंदना जोशी तिचा मुलगा. त्यावरती ती म्हणते मला काही माहित नाहीये. इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते काय करू, या दोघांनी बाहेर पडून यासाठी काय करता येईल जेणेकरून आता इकडे मला म्हणजे ह्या दोघांना घरात अडकवता येईल. काहीतरी विधी असतीलच ना लग्नात, म्हणजे ज्याप्रमाणे प्रेग्नन्सीच्या आधीचे विधी असतात, डिलिव्हरीच्या नंतरचे सुद्धा काहीतरी विधी असतील. असा विचार करत असताना तिकडे अश्विन आलाय आणि अश्विन कल्पना आणि आता प्रतापला सांगतोय, मॉम डॅड मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे अस्मिताताईचं फ्रेश राहणं खूप गरजेचं आहे, पण आपण एकंदरपणे बघतोय ना तर तिची अवस्था बघून मला असं वाटत नाहीये की ती फ्रेश आहे, आणि त्यामुळे या सगळ्याचा बाळावरती सुद्धा आता खूपच परिणाम होऊ शकतो. यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे कल्पना, अरे काय सांगायचं, हे सगळं जे काही चाललंय ना याच्यामध्ये आता त्या नालायक सचिनचा हात आहे. पण आता तो बघितलंस ना, तो आता इकडे ज्या वेळेला पाहिलाय त्यांनी, म्हणजे आता सायलीला, तिथपासून जो काही गायब झालाय तो कुठे आहे काय माहिती, आणि आता त्याचं तोंड बघायची सुद्धा आपल्याला इच्छा नाहीये. बरं हे सगळं चालू असताना प्रियाच्या डोक्यात विचार चालू आहे, काय करू जेणेकरून अर्जुन सायलीला इथे घरात अडकवून ठेवता येईल. त्याच वेळेला मग आता अर्जुन आणि सायली घरी आलेले आहेत. घरी आल्यावरती इकडे आता सायली आणि अर्जुन तो FIR ची कॉपी पाहत आहेत आणि सायली म्हणते इतक्या वर्षापूर्वी, जवळजवळ 21-22 वर्षापूर्वीची ही FIR ची कॉपी, त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे.
यावरती अर्जुन सांगायला लागतो, हो पण ठीक आहे, आपण हार मानायची नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता आपण लवकरात लवकर ही FIR ची कॉपी मी सावंतांना पाठवतो आणि सावंत मग आपल्याला सांगतील काय करता येईल ते. लगेच अर्जुन फोटो काढतो, फोटो घेऊन तिकडे पाठवून टाकतो. त्याच वेळेला इकडे आता प्रिया विचार करते, ह्या विमललाच विचारते आणि ती विमलला विचारायला लागते. विमलला ती आता सांगायला लागते की विमल, अगं मला एक सांग, ज्याप्रमाणे आपण आता डोहाळ जेवण घालतो त्याप्रमाणे लग्न म्हणजे डिलिव्हरी नंतर काय असतं. विमलला कळतं की ह्या बाईच्या डोक्यात काहीतरी चाललंय आणि त्यामुळे विमल आता खरं तर असतं ना असं म्हणते खरी, पण आता काय असतं हे मात्र काही सांगत नाहीये. आणि त्याच वेळेला अर्जुन सायली इकडे आता चर्चा करतायत. अर्जुन सायली या दोघांची चर्चा चालते आणि ते दोघं जण आता हे काय करायचं, ही FIR ची कॉपी तर करू, पण वंदनाचा जोशीचा शोध घ्यायला पाहिजे असं करूया. आणि त्याच वेळेला मग आता तो लगेचच चैतन्याला कॉल लावतो आणि चैतन्याला कॉल लावून, अरे एक FIR तर नोंदवलेली आहे, त्याची माहिती तर काढायची आहे, पण आता आपल्याला पुढचं सुद्धा काम करायला लागणार. तेवढ्याच सायली फोन स्पीकरवरती टाकते आणि चैतन्य भाऊजी, तुम्हाला साक्षीबद्दल काही समजलं का असं विचारल्यावरती अर्जुन थोडासा तिकडून आता काहीतरी खाकरल्याची ऍक्टिंग करतो की आता साक्षीबद्दलचं काहीही सत्य सांगायचं नाहीये. आणि त्यानंतर सायलीच्या लक्षात आलंय की काहीतरी तुम्ही दोघं जण माझ्यापासून लपवताय का. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी माझ्यापासून काहीही लपवू नका. मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला आधीच सांगते, तुम्ही लपवलं तर मला सत्य समजेल. इकडे तोपर्यंत आता मात्र इकडे प्रिया विचारते, बोल ना विमल, अगं काय असतं. विमलच्या लक्षात आले काहीतरी गडबड आहे. विमल म्हणते, मला नाही आता आठवत, मी काम करते. विमल गेल्यावरती प्रिया आता लगेचच मोबाईलवरती सर्च करते की मुलाच्या जन्मानंतर विधीचे. मग तिला 5वीचा विधी कळतो. लगेचच आता इकडे ती विचार करते, अच्छा 5वीचा विधी, मग आता मीच बघते काय करायचं ते. इकडे तोपर्यंत आता प्रिया आलेली आहे आणि आई, अस्मिताच्या बाळाची 5वी नाही का आपल्याला करायची. यावरती कल्पना म्हणते, खरं सांगू तर माझ्या डोक्यात हे चालू, पण आता अस्मिताची एकंदर मनस्थिती पाहता मला कळत नाहीये की आता आपण हे सगळं करायला हवे की नको करायला. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते की प्रिया, की मला काय वाटतं माहितीये का, आपण जर का तिची मनस्थिती ठीक नाहीये म्हणून आता बाळाचे विधी वगैरे सगळे नाही केले तर ते योग्य ठरेल का बाळासाठी सुद्धा आणि अस्मिताबाईंसाठी सुद्धा. यावरती मग आता अश्विनला काय आपल्या बायकोचा प्राऊड वाटतो आणि तो म्हणतो, खरंच तन्वी, तू अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरा लक्ष ठेवत जा. मम्मा, आपण आता हे सगळं टाळू शकत नाही आहोत, जे काही आहे ना ते विधी करायला पाहिजेत. मला ना तन्वीचं म्हणणं पटलंय. आणि त्यानंतर मग आता लगेचच प्रिया सांगायला लागते, हो की, आणि हे काय, सायली आणि अर्जुन या दोघांना मात्र आता सगळ्या गोष्टी चांगल्याच माहिती असतील ना. म्हणजे आता सायली अर्जुन हे दोघं जण आपल्याला, म्हणजे सायली तर आहेच की, सायली सगळे विधीची सगळी मदत करेल की. यावरती मग आता प्रतिमा विचार करते, कल्पना, की आपण ह्या दोघांना सांगूया. इकडे हे सगळं झाल्यावरती अर्जुन सांगते, सायली सांगायला लागते की आपण कोणत्याही गोष्टीमध्ये वेळ नको वाया घालूया, आपण आता वंदना जाधव हिचा शोध घेऊया. उद्याचा दिवस हा फक्त आणि फक्त वंदना जाधव हिचा शोध घेण्यासाठी वापरायचा. हे सगळं चालू असतं. इकडे आता आपण किती एकमेकांना कम्पॅबिलिटी आहे हे आता साक्षी सचिनला विचारते. साक्षी आता सचिनला हे सगळं विचारतीये आणि आता तो आपली काहीतरी उडवाउडवीची उत्तर देतोय. तुला काय आवडतं, जे साक्षीला आवडतं तेच मला आवडतं. तुला काय हे करतं, तर जे साक्षीला आहे तेच आवडतं. असं म्हणत ती आता सांगते, ठीक आहे, आपण आता कम्पॅटिबिलिटी तर चेक करू शकत नाही आहोत, पण ठीक आहे, तुझी उत्तरं मला आवडली. आणि अजून एक शेवटचा प्रश्न, म्हणजे तुला खूप सारे पैसे मिळाले तर काय करशील तू. यावरती तो म्हणतो, तू उगाचच काहीतरी विचारू नकोस, माझ्याकडे पैसे असते तर असे मला फोन कॉल घ्यायला लागले नसते. लगेचच आता इकडे साक्षी उठते आणि पैसे आणायला निघून जाते. इकडे तोपर्यंत आता अर्जुन सायलीला कल्पनाने खाली बोलवले आणि ती सांगायला लागते, बरं झालं तुम्ही दोघं आलात. उद्याच्या दिवसाला तुम्ही दोघांनी कुठेही बाहेर जायचं नाहीये. हा, उद्या आपल्याला अस्मिताच्या बाळाची 5वी करायची. आता मात्र अर्जुनचं जरा डोकंच फिरलंय आणि त्यावरती आता इकडे कल्पना सांगते, खरं तर ही आयडिया तन्वीला सुचली. आता मात्र या दोघांना कन्फर्म झालंय की प्रियाने हे सगळं मुद्दाम नाटक केलेलं आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागलेली आहे प्रिया की मग काय, सायलीला सगळं येतं, म्हणजे आता सायली या सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे. सायली सांगते, उद्याची खरेदी मी करेन. यावरती प्रिया म्हणते, नाही नाही, खरेदी काही करायची नाहीये सायली, तू घरातलं सगळं आठ. यावरती सायली म्हणते, बाळासाठी कपडे वगैरे. यावरती मग आता कल्पना म्हणते, अगं बाळासाठी कपडे वगैरे खूप आहेत आणि तसंही त्याला आता बाळाचं झाल्याशिवाय नवीन कपडे घालायचे पण नाहीयेत. यावरती प्रताप म्हणतो, बघा बघा, सायलीच्या चेहऱ्यावरचं आता इकडे फुललेलं हसू बघा. तिला आता बाळासाठी काहीही करायचं म्हटलं ना की इतकं आनंद होतो ना, खरंच सायली. त्यावरती मग आता लगेचच इकडे विमल सांगते, हो तर बाळाचं नाव काढलं की आता सायलीताईंचा चेहरा असा फुलतो आणि त्या इतक्या खुश होतात ना, सगळेजण सायलीला चिडवतायत. त्यावेळेला प्रताप म्हणतो, अर्जुन घे आता मनावरती घे बरं,
तू मनावरती घे आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता मात्र तुला काहीही झालं तरी सुद्धा आता बाळ आणायचा विचार केला पाहिजे. यावरती मग आता लगेचच इकडे विचार करायला लागतोय. अर्जुन म्हणायला लागतोय, "नाही, नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी तर एका पायावरती बाळ आणायला तयार आहे." पण इकडे यावरती सायलीला असते आणि आता ती सांगते, "तुमचं काहीतरीच." सायली निघून आपल्या रूममध्ये गेल्यावरती इकडे साक्षी आता सचिनकडे आलेली आहे. सचिनकडे आल्यावरती ती त्याला 5,00,000 देते आणि "हे घे 5,00,000." त्यावरती तो म्हणतो, "अगं, पण 10,00,000चं मला द्यायचेत ना." यावरती ती म्हणते, "हो, मला माहिती आहे ना, तुला 10,00,000 द्यायचे आहेत, पण मी तुला एकदम 10,00,000 दिले आणि त्यानंतर मग तू पळून गेलास तर? नाही, नाही, मी रिस्क घेऊ शकत नाहीये." यावरती सचिन म्हणतो, "म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का?" ती म्हणते, "नाही, नाही, विश्वासाचा प्रश्नच नाहीये, पण मला रिस्कच घ्यायची नाहीये. पैसे 5,00,000 दे, त्यांच्या तोंडावरती मार, 5,00,000 देतो असं सांग आणि त्यानंतर मग आता ये की इकडे." असं म्हटल्यावरती तो सांगतो, "ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते." असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो, "आय लव्ह यू सॅम, पैसे तेवढे तर तेवढे." इकडे अस्मिता महामूर्ख बाई, तिला आता आपला नवरा आपल्याला फसवतोय एका क्रिमिनल सोबत, जी आता गेले म्हणून पोलिसांनी डिक्लेअर केलंय ती बाई जिवंत आहे खुनी, आणि त्याच बाईच्या बद्दल आता आपला नवरा प्रेम करतोय, तिच्यासोबत फिरतोय, गायब झालाय, तरी त्याला कॉल करते आणि अस्वस्थ होते. तो सायली सांगते, "अस्मिताबाई, अहो दूध घ्या आणि ना उद्या बाळाची 5वी आहे. या सगळ्या गडबडीमध्ये बाळाच्या कोणत्याही याच्यामध्ये विधीमध्ये चुकीचं काही गडबड व्हायला नको आहे." त्यावरती मूर्ख अस्मिता चिडलेली आहे आणि "सायली, तुम्हाला जे काही करायचं ते करा. तुम्हाला माझी काळजी आहे, बाळाची काळजी आहे, विधींची काळजी आहे, 5वीची काळजी आहे, पण बाळाचा बाबा याच्याबद्दल तुम्हाला काही वाटतं का?" यावरती सायली सांगायला लागते, "अस्मिताबाई, अहो जे दृश्य आम्ही पाहिलं ना, त्यानंतर आम्हाला काय वाटणं अपेक्षित आहे? त्यांच्याबद्दल आम्हाला काही वाटणं आता अपेक्षित आहे का? नाही ना. खरं सांगायचं तर ते जे वागलेत ते." यावरती ती सांगते, "मला त्याचं काही देणं-घेणं नाहीये. मला आता या सगळ्यामध्ये काहीही माहिती नाहीये. मला फक्त इतकंच माहिती आहे, की आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी माझं सचिनवरती प्रेम आहे आणि तुम्ही जर का सचिनला शोधायला जाणार नसलात ना, तर मी स्वतः सचिनला शोधायला जाईन." यावरती सायली म्हणते, "अहो, असं काय करताय?" यावरती ती म्हणते, "हो, हो, मला माहिती आहे, ओली बाळंतीण हे नाही करत, ते नाही करत, पण मला जर का जास्त चिडवलत ना, तर मी नक्की हे करेन. तू जा इथून." सायलीला खूप चिंता वाटते. इकडे प्रिया आता निश्चिंत झाले. "वाह! वाह! वाह! काय तू डोकं लावलेस गं प्रिया. म्हणजे आता ह्या अर्जुन सायलीला 5वीच्या गडबडीमध्ये असं काही गुंतवून ठेवायचंय आणि आपण निवांत व्हायचं. किती दिवसांनी असं निवांतपणे काहीतरी खाते-पिते आहे. मला आता खूप छान वाटतंय." आता ह्या सायलीला अजिबात हे करत नाही. फक्त त्या गुलाबचा शोध लागला पाहिजे. मग ती गुलाबच्या त्या माणसाला, बाजूच्या शेजाऱ्याला कॉल करते आणि "हॅलो, अहो काही कळलं का?" त्यावरती तो म्हणतो, "अहो हो, ती बाईला इथे काही काम नव्हतं ना, म्हणून ती काम शोधायला गुलाब तिकडे मुंबईला गेले आणि ती आता बोलते की मी इकडे येणारच नाहीये." सो इकडे प्रिया खूपच खुश होते. चला, सुंठी वाचून खोकला गेला. जिला मी गायब करायला निघाले, ती ऑलरेडी गायब झाली. इकडे अर्जुन रूममध्ये येऊन चिडचिड करतोय आणि अर्जुन सांगतोय, "हे काय नवीन 5वीचं काढलं? उद्या आपल्याला जायचं होतं ना?" यावरती सायली म्हणते, "हो, तसं काहीही करून आपण जाऊ शकतो." यावरती तो म्हणतो, "मग ठीक आहे." सायली सांगते, "पण मी नाही येणार." यावरती अर्जुन म्हणतो, "का, काय झालंय?" यावरती सायली म्हणते, "अस्मिताबाईंच्या जवळ मला राहायचंय." अर्जुन म्हणतो, "का? असं काय झालंय की अस्मिताच्या जवळ तुला राहायचंय?" यावरती मग लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते जे काही अस्मिता बोलली ते सचिनच्या बद्दल. मग अर्जुन चिडलाय आणि तो म्हणतो, "अजूनही तिला त्या सचिनचा पुळका आहे ते काही नाही." आत्ताच्या आत्ता तो लगेचच फोन लावतो, ते म्हणजे चैतन्याला. चैतन्याला फोन लावून तो सांगतो, "उद्याच्या उद्या अस्मिताताई आणि आता यांचे डिव्होर्स पेपर तयार करा." डिव्होर्स पेपर तयार करून ताबडतोब आता इकडे माझ्या स्वाधीन कर. यावरती सायली चिडते, "मी तुमच्या पाया पडते, असं वेड्यासारखं काहीतरी करू नका. कारण काही झालं तरी सुद्धा अस्मिताताई सचिनवरती प्रेम करतात, आत्ता तरी सध्या करू नका." पण अर्जुन ऐकत नाही. दुसऱ्या दिवशी डिव्होर्स पेपर घेऊन अस्मिताच्या इकडे आलाय. "अस्मिताबाई, सही कर." अस्मिता म्हणते, "माझं माझ्या नवऱ्यावरती प्रेम आहे." सायली आता सांगते, "मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे सगळं करू नका, आणि तुम्ही एक काम करा, मी घरामध्ये थांबते, तुम्ही आत्ताच्या आत्ता चैतन्य भाऊजी यांना घेऊन त्या वंदना जाधवचा शोध घ्या." आता वंदना जाधवची FIRची कॉपी घेऊन, नंतरची कॉपी घेऊन ज्या वेळेला हे दोघं पोलीस स्टेशनला आले, तेव्हा आता तिच्याबद्दलची माहिती, तिचा पत्ता सापडलाय. त्यानंतर मग आता हे दोघं जण तिकडे निघून जाणार आहेत. मग तिकडे काय माहिती मिळणार येणाऱ्या भागात कळेल.